आपल्या हातात असू देत, आपले मोबाईल खाली असू देत. ठीक आहे, आपण देवाच्या वचनाकडे लक्ष देऊया. मी खूप आनंदित आहे कारण तुमच्या मंडळीमध्ये इथं आल्यानंतर मला माझ्या मंडळीमध्ये असल्यासारखं वाटलं. कारण या ठिकाणी जे गीत तुम्ही गात होता तीच गीतं आम्ही पण आमच्या चर्चमध्ये गात होतो आणि तेच ते गीत आए हम तेरे चरणों में देकर हम स्तुती, हे आमचं वर्शिपचं फेवरेट सॉन्ग होतं जे आम्ही कायम ते गाऊन देवाला धन्यवाद देत होतो. देवबापाची स्तुती असो की खरोखर परमेश्वर खूप चांगला आहे. हालेलुया, हालेलुया. ओके, आज आम्ही परमेश्वराच्या वचनातून एका अशा मुद्द्यावरती शिकूया. कदाचित तुम्ही त्याच्याविषयी ऐकलं असेल, कदाचित तुम्ही त्याच्याविषयी मनन केलं असेल, कदाचित तुम्ही त्याच्याविषयी शिकवलं पण असेल, परंतु आज आपण आणखीन एका वेगळ्या दृष्टिकोनातून त्या गोष्टींकडे बघूया की देव आम्हाला काय दाखवतोय किंवा काय शिकवतोय. ठीक आहे, जर आम्ही एक हिऱ्याबद्दल जर बघितलं ना तर त्याला कॅरेट म्हणतात ना. एक 56 कॅरेट, 80 कॅरेट, 1000 कॅरेटचा हिरा. याचा अर्थ काय की त्याला जितके पैलू पाडता येतील तितकं त्याचं कॅरेट असतंय. देवाच्या वचनाला आम्ही कितीही प्रकारे पैलू जरी पाडले ना तर ते संपणार नाही. इतकं ते अनमोल असं परमेश्वराचं वचन आहे जे देवानं तुम्हाला आणि आम्हाला दिलेलं आहे. हालेलुया, हालेलुया. एक छोटस कोरस आपण यावेळेस गाऊया पुन्हा एकदा आणि मग त्यानंतर आपण देवाचं वचन शिकूया. पास्टरनी मला सांगितलंय की तुम्हाला वेळेचं बंधन नाही, त्यामुळे आता तुम्ही घरला जायचं विसरा. ठीक आहे, ओके. हालेलुया. ठीक आहे, आपण सगळेजण एक छोटस कोरस मी गाऊया आणि परमेश्वराला धन्यवाद देऊया. कदाचित तुम्ही ते ऐकलंय का नाही मला माहित नाही, पण ते असं गीत आहे की मैंने खुद को चढ़ाया है पावन बलिदान बना के. ऐकलंय काय? एक छोटस कोरस आहे, एक गीत आहे मोठं, पण त्याच्यामध्ये हे एक कोरस आहे, ते आपण गाऊया सगळेजण. तुम्ही माझ्या बरोबर म्हणण्याचा प्रयत्न करा. आपले नेत्र आपण बंद करूया आणि प्रभूच्या चरणाजवळ आम्ही असताना पुन्हा एकदा त्याला सांगूया की हे प्रभू, मी स्वतःला अर्पण करतोय एक पवित्र बलिदान म्हणून. तुझ्या नावाला आम्ही गौरव आणि मान महिमा देतोय. प्रभू, तू चांगला आहेस, तुझी दया सनातन आहे. थँक यू जीसस. मैंने खुद को चढ़ाया है पावन बलिदान बना के. मैंने खुद को चढ़ाया है पावन बलिदान बना के. अब तू ही मुझको चलाना, अभिषेक देते रहना. अब तू ही मुझको चलाना, अभिषेक देते रहना. आपण सर्वजण पुन्हा एकदा गाऊया. मैंने खुद को चढ़ाया है पावन बलिदान बना के. मैंने खुद को पावन बलिदान बना के. अब तू ही मुझको चलाना, अभिषेक देते रहना. अब तू ही मुझको चलाना, अभिषेक देते रहना. आराधना,
तुमची कृपा आमच्या जीवनावर असू दे. असंच होऊ दे प्रभू, येशूच्या नावामध्ये. आमेन. हालेलुया. यावेळेस आम्ही देवाचं वचन ऐकूया. लक्ष देऊन आम्ही परमेश्वराच्या वचनाकडे कान लावूया. लक्ष द्या माझ्याकडे. आता आज मी तुमच्याबरोबर त्या मुद्द्यावरती बोलणार आहे ज्या गोष्टी परमेश्वर देवानं मला शिकवल्या आणि त्या शिकल्यानंतर मी पण आश्चर्यचकित झालो, मी पण अचंबित झालो. त्यावेळेस मी हे बायबल 22 वर्ष वाचतोय. 1997 पासून मी बायबल वाचतोय आणि आतापर्यंत मला वाटतंय मी हे 22 वेळा पूर्ण वाचलंय. आणि माझ्या अंतःकरणामध्ये एक अशी इच्छा आहे की देवाचं वचन किमान माझं वय जितकं आहे तितकं मी वाचावं. कल्पना करा की जर मी 40 वर्षांचा आहे तर किमान माझं बायबल किती वेळा वाचायला व्हायला पाहिजे? 40 वेळा मी वाचावं ही माझी इच्छा आहे. ऍक्च्युली होती मी 80 वेळा वाचायला पाहिजे, पण थोडंसं काटछाट करून ऍडजस्ट केलं. देवाला सांगितलं आता असतो एवढं 40 तर 40 करूया. त्यामुळं किमान मी वर्षाला 2 वेळा तरी बायबल वाचायचा प्रयत्न करतोय. हालेलुया. मी कॅल्क्युलेट करतोय की मी किती अध्याय वाचले, मी किती अवरेज पडलं, मला रोज मी किती वाचले, अजून मला पुढे किती वाचायला पाहिजे. कसंही करून मला एका वर्षात 2 वेळा बायबल पूर्ण वाचायला पाहिजे. पण एक आश्चर्याची गोष्ट ही आहे, 22 वेळा मी रूथचं पुस्तक वाचलं. छोटस पुस्तक आहे, त्याच्यामध्ये 4 अध्याय आहे. 4 अध्याय मी 22 वेळा वाचले ते रूथच्या पुस्तकातून. पण एक दिवस परमेश्वर देवानं त्या पुस्तकाच्या द्वारे असं काही एक गोष्ट प्रकट केली की जी वाचल्यानंतर मला पण अचंबित झालो, मी आश्चर्यचकित झालो. मला तुम्हाला सांगू दे की रूथच्या पुस्तकामध्ये 22 वेळा ते वचन मी वाचलं. ते जेव्हा जेव्हा मी रूथचं पुस्तक वाचलं तेव्हा मी 22 वेळा ते वचन वाचलं. पण मला त्यावेळेस काही प्रकाशन मिळालं नाही. पण ज्यावेळेस पुन्हा एकदा मी ते वाचलं तेव्हा देव मला त्या वचनांच्या द्वारे काहीतरी दाखवायला सुरू केला. तेच आज मी तुम्हाला परमेश्वराच्या वचनातून शिकवणार आहे. लक्ष देऊन ऐका. आज जर आम्ही मंडळांची स्थिती बघितली किंवा विश्वासणाऱ्यांची स्थिती बघितली तर आम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या घटना, चर्चेस बदल, मंडळांच्या बदल बघायला मिळतील. त्या समाधानकारक नाही. ज्या उद्देशानं देवानं आपल्या मंडळीला या भूतलावरती स्थापित केलेलं आहे, जसं येशू म्हणतोय की मी खडकावरती या खडकावर माझी मंडळी रचीन आणि अधोलोकाच्या द्वाराचं तिच्या पुढे काहीच चालणार नाही. मी स्वर्गात आणि पृथ्वीवरला अधिकार तुम्हाला देईन. जे इतकी महान गोष्ट करून प्रभूनं त्याच्या मंडळीला जे त्या अत्यंत मजबूत अशा खडकावरती स्थापित केलं, तो देव एका उद्देशानं, एका विशेष मकसदनं त्यानं या मंडळीला म्हणजे तुम्हाला आणि मला या जगामध्ये त्यानं ठेवलेलं आहे. एक उद्देश आहे त्याचा या जगामध्ये आम्ही असण्या पाठीमागचा. परंतु आम्हाला तसं बघायला मिळत नाही. मंडळ्या भरकटलेल्या आम्हाला पाहायला मिळतील, विश्वासणारे भरकटलेले पाहायला मिळतील. ते प्रभू बरोबर तितक्या डेडिकेशननं चालताना आम्हाला बघायला मिळणार नाही. किंवा ते परमेश्वराचा उद्देश आपल्या जीवनाच्या द्वारे आणि मंडळीमध्ये पूर्ण करताना आम्हाला कदाचित 100% बघायला मिळणार नाही. पण देव ती अपेक्षा करत नाही. देवाची इच्छा आहे की मंडळीनं तिचा उद्देश समजून घ्यावा आणि पूर्ण करावा. मंडळीनं आपला उद्देश समजून घ्यावा आणि या जगामध्ये तो पूर्ण करावा, ही परमेश्वराची इच्छा आहे. आपण या ठिकाणी कदाचित 40-50 लोक एकत्र बसलोय. आम्ही काही कमी लोक नाही. एक चर्च म्हणजे जिथं हजारो शेकडो लोक बसतील मग ते चर्च असं नाही. जिथं 3-4 लोक पण बसलेले आहेत, पण ज्यांना देवाचा उद्देश समजलाय ना ते काफी परमेश्वर. हालेलुया. ज्या दिवशी माझ्या जीवनाबद्दल आणि माझ्या मंडळीबद्दल परमेश्वराचा काय उद्देश आहे हे जेव्हा मला समजणार आणि मी त्यासाठी माझं जीवन देवाला समर्पित करणार, मी तुम्हाला खात्री देऊन सांगतो की जे मी रूथच्या पुस्तकामध्ये वाचलं आणि मी अचंबित झालो की देव हे करू शकतोय. हालेलुया. मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, तुमच्यापैकी किती लोक तयार आहेत की मी पण
देवाचा उद्देश पूर्ण करण्यासाठी उपयोगात यावं. माझ्या जीवनाच्या द्वारे देवाचा उद्देश पूर्ण व्हावा या जगामध्ये. तुम्हाला असं वाटतंय? हालेलुया. आता लक्ष द्या. आता आपण देवाच्या वचनातून शिकूया. मला तुम्हाला एक गोष्ट शिकवायची आहे. आम्ही सगळे मिळून एक चर्च म्हणून, एक मंडळी आणि देव, ठीक आहे, आणि मी आणि मंडळी. थोडंसं लक्ष द्या. तुम्हाला मला सांगू देते, प्लीज लक्ष देऊ नाही का. मी आणि मंडळी, माझ्यामध्ये आणि मंडळीमध्ये एक योग्य निष्ठा, योग्य नातेसंबंध, योग्य समर्पण, योग्य समजूतदारपणा हा माझ्यामध्ये आणि मंडळीमध्ये असावा ही देवाची इच्छा आहे. आणि आम्ही सगळे एक मंडळी म्हणून, मंडळी आणि देव यांच्यामध्ये योग्य निष्ठा, योग्य नातेसंबंध, योग्य समर्पण, योग्य समजूतदारपणा असावा ही देवाची इच्छा आहे. हालेलुया. तुमच्या लक्षात येते ना? मंडळी ही संपूर्ण 50 लोकांची मंडळी, त्याच्यातून एक व्यक्ती सिंगल सेपरेट केल्यानंतर तो व्यक्ती आणि राहिलेले लोक म्हणजे मंडळी तिच्या बरोबर माझं जे नातेसंबंध आहे ना ते योग्य निष्ठेनं, योग्य समर्पणामध्ये, योग्य समजूतदारपणामध्ये आणि योग्य समर्पणामध्ये असावं की देव माझ्याकडून अपेक्षा करतोय की मी मंडळी बरोबर कसं असावं आणि आम्ही सगळे मंडळी म्हणून देवाबरोबर कसं असावं. हालेलुया. तुमच्या लक्षात येते ना? आता मला तुम्हाला सांगू दे, आम्ही रूथच्या जीवनातून शिकूया. जसं मी तुम्हाला म्हटलं की परमेश्वर देव माझ्याकडून अपेक्षा करतोय की मी एक योग्य समर्पणामध्ये असावं, योग्य निष्ठेमध्ये असावं, योग्य समजूतदारपणामध्ये असावं, योग्य समर्पणात मी असावं माझ्या मंडळीच्या प्रती आणि मंडळीतून मी देवाप्रती समर्पित असावं. पण जगात तसं नाही. आम्हाला निराशाजनक घटना जगामध्ये बघायला मिळतील. मंडळीच्या बाबतीमध्ये, आध्यात्मिक जगामध्ये आम्ही अपेक्षा बाळगतोय की माझी मंडळी देवाचा उद्देश पूर्ण करणारी मंडळी बनावी. काय तुमची इच्छा आहे का की तुमची मंडळी देवाचा उद्देश पूर्ण करणारी बनावी? तुम्हाला वाटतंय? जर मी ही अपेक्षा बाळगतोय तर परमेश्वर काय सांगतोय माहिती? तुझी मंडळी देवाचा उद्देश पूर्ण करणारी बनावी अशी तुझी इच्छा आहे काय? आहे. परमेश्वर म्हणते ते तुझ्याच द्वारे मला. त्याच्यासाठी वेगळी कुठली फौज बोलवायची गरज नाही. आमच्याच द्वारे देवाला ते करायचं आहे. आणि म्हणून आज आपण रूथच्या जीवनातून काही गोष्टी आपण बघूया. एक वचन आम्ही काढूया आणि त्यानंतर आम्ही पुढे शिकायला सुरू करूया. रूथ याचा 4था अध्याय आणि 13वं वचन. कृपा करून आपण सगळेजण लक्ष देऊन ऐकूया. सिस्टर एक मिनिट. वाचा सिस्टर. मग बोआजाने रूथशी लग्न केले. ती त्याची स्त्री झाली. तो तिच्यापाशी गेला. लक्ष देऊन ऐका. या शब्दाला जर तुम्हाला सवय असेल ना तर तुमच्या बायबलमध्ये ह्या शब्दाला अंडरलाईन करा. परमेश्वराच्या दयेने तिच्या पोटी गर्भ राहून तिला पुत्र झाला. हालेलुया. 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 ओके. अजून एक वचन वाचा. 17वं वचन. नामीला पुत्र झाला. नामी म्हणजे ऍक्च्युली रूथची सासू. ठीक आहे. ऍक्च्युली तो मुलगा कोणाला झाला होता? रूथला. परंतु लोक असं म्हटले की नामीला तो झाला. ठीक आहे. त्यामुळे रूथलाच तो मुलगा झाला होता. त्याचं नाव त्यांनी ओबेद ठेवलं. हा पुढं. तो इशायाचा बाप आणि दाविदाचा आजचा होय. हालेलुया. हालेलुया. आता लक्ष द्या. प्लीज लक्ष द्या. मी हे वचन वाचल्यानंतर ना खूप अचंबित झालो.
खूप अचंबित झालो. मी एक प्रश्न विचारला देवाला की हे प्रभू, तू या ठिकाणी 3 जनरेशन, एक जनरेशनच्या पाठीमागून दुसरं जनरेशन, त्याच्या पाठीमागून तिसरं जनरेशन, तिसऱ्या पिढीपर्यंतच्या लोकांची नावं तू इतर का लिहिलीस? हा एक प्रश्न माझ्या मनामध्ये होता. आणि दुसरा प्रश्न की रूथवर देवानं दया केली. आता लक्ष द्या, तुम्हाला माहिती आहे रूथ ही कोणत्या वंशातली होती, कोणत्या राष्ट्रातली होती? रूथ ही जी मुलगी होती ती एक मोआबी स्त्री होती. आणि बायबल आम्हाला असं सांगतंय की परमेश्वर देव म्हणतोय की मोआब वंशातल्या लोकांनी माझ्या मेळ्याला 10व्या पिढीपर्यंत सुद्धा यायचं नाही. ज्यांचा जणू काही परमेश्वर देव हेट करतोय, द्वेष करतोय,